नमस्कार. आज आपण क्रिस्पी अशी सुरमई फ्राय करणार आहोत. त्यासाठी मार्केटमधून मी 1 किलो सुरमई मागवली आहे. त्यातले काही तुकडे काढून ते स्वच्छ धुवून घेऊया. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने नळाखाली धुवून ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इकडे मी 5 तुकडे वापरले आहेत फ्रायसाठी. यावर आपण लिंबू आणि मीठ लावून प्रत्येक बाजूला लिंबू आणि मीठ चोळून घेऊया. हे बाजूला ठेवून मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा अद्रकचा तुकडा, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 हिरवी लाल मिरची, 2 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, सुकी मिरची 2, पाव वाटी ओलं खोबरं, 4 कोकमचे तुकडे, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे तेल, पाव वाटी पाणी घालून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊया. यानुसार तयार केलेली पेस्ट एका प्लेटमध्ये काढून इकडे आपण लिंबू आणि मीठ लावलेले फिशचे तुकडे घेऊन सर्व बाजूने हा मसाला आपण प्रत्येक तुकड्याला लावून घेऊया. यानुसार सर्व तुकडे मसाला लावून तयार करून घेऊया. दुसरीकडे एका प्लेटमध्ये अर्धा ते पाव वाटी बारीक रवा घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ, किंचित लाल तिखट, थोडीशी हळद घालून हे मिक्स करून घेऊया. यावर आपण मसाला लावलेले फिशचे तुकडे घोळून प्रत्येक तुकडा या रव्यामध्ये घोळवून दुसरीकडे गॅसवर तवा ठेवूया. तवा गरम झाला की त्यामध्ये पाव वाटी तेल घालूया. तेल तापले की आपण इकडे मसाला लावून रवा लावलेला फिशचा तुकडा घालून त्यावर झाकण ठेवूया. मंद आचेवर हे 2 मिनटं झाकण ठेवून 2 मिनटानंतर झाकण काढून तो पलटून घेऊया. दुसऱ्या वेळेस पुन्हा 2 मिनटं भाजावे, मात्र त्यावेळेस झाकण ठेवू नये. दुसऱ्या वेळेस झाकण ठेवू नये. यानुसार दोन्ही बाजू 2-2 मिनटं भाजून क्रिस्पी अशा तळून घेऊया. अशाच प्रकारे प्रत्येक तुकडा मी भाजून सर्विंग प्लेटमध्ये काढू.